वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। यानंतर वळूयात दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जवळीक निर्माण झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले काहीसे मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं। पण आता नाना पटोलेंनी नितीन गडकरींच्या सेनेवरच्या आसूड ओढणाऱ्या लेटर बॉम्बचं समर्थन करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे नितीन गडकरींनी जेव्हा बॉम्ब टाकून सांगितलं, लेटर बॉम्ब टाकला त्यांनी आणि सांगितलं की शिवसेनेचे काही पदाधिकारी हे हायवेचं काम रोखण्याचं काम करतायत आणि त्यामुळे आता वाद पेटलेला असताना हायवेच्या कामासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभं राहील असं वक्तव्य त्यांनी केलं। नाना पटोले नेमकं काय म्हणाले ऐकूयात। गडकरीजींना आम्हाला या निमित्तानं एक आवाहन करायचं आहे की रस्त्याची क्वालिटी आणि त्याचे दर हे व्यवस्थित करावे, त्याच्या पद्धतीची एक श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी आणि कोण तुमचे कामं अडवतात हे आम्ही बघू। महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेचे रस्ते झाले पाहिजेत आणि जो कोणी अडवेल त्याला काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील हे आम्ही त्यांना सपोर्ट। अडवेल त्यांच्या पाठीशी उभी राहील की कोण अडवते, कारण महाराष्ट्रात नॅशनल हायवेचे रस्ते झालेच पाहिजे आणि कोण अडवत असेल तर त्यासाठी आम्ही काँग्रेस त्यांच्या बाजूने राहू, आम्ही अडवण्याच्या बाजूने नाही। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आता आपल्या सोबत आहेत। अरविंदजी, ऐकलं असेल तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले, जो कोणी अडवेल त्याच्या सोबत पंगा असेल आता काँग्रेसचा। मला वाटतं त्यांना जे बोलायचं होतं ते नक्की बोलता आलं नाही। ते म्हणाले अडवेल त्याच्या पाठीशी उभे राहा असं बोलत होते। नंतर कोणीतरी प्रश्न विचारला, नाही सुरुवातीपासून ते म्हणत होते, थोडंसं कन्फ्युजन वाटलं। पण जर तसं असेल, जर त्यांना म्हणायचं असेल अडवणाऱ्यांच्या पाठीशी, मग तर ही अधिक मोठी बातमी। पण मुळात असं आहे की आम्ही सारे जण गडकरींच्या पाठीशी उभी आहोत ना, कोण नाही म्हणाले गडकरींच्या पाठीशी। पण मग गडकरींना असं का वाटतंय? आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या आठवड्यात त्यांचा गौरव केलाय, आठवून पहा। त्यामुळे सगळेजण देशातील सर्व पक्षाच्या भिंती तोडून गडकरींच्या कामाबद्दलचा गौरव प्रत्येक जण करतो। तर कुठे अशी जर घटना घडत असेल आणि त्याची दखल त्यांनी घेऊन जर माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आता नाना पटोले बोलण्याच्या अगोदर दखल घेतली आहे, दखल घेऊन चौकशी पण लावून टाकली त्यांनी। तर नवीन कोणी असं ते ठीक आहे, राजकीय भाष्य करणं सोपं आहे, ते करू देताना त्यांना मोकळी घ्यायची बोलण्याची। पण मूळ मुद्दा एवढाच आहे की दखल घेतली, माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्याची चौकशी लावली, पुन्हा संरक्षणही दिले कामाला। बरोबर, काळजी करण्याचं कारण नाही। अरविंदजी, अगदी बरोबर आहे। तातडीने दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी आणि सांगितलं की असं काही होता कामा नये। पण ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून जे वक्तव्य आलं ते वक्तव्य टाळायला हवं होतं त्यांनी। उगाच वाद निर्माण होते तेव्हा असं आहे, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काय बोलावं हे मार्गदर्शन मी करू शकत नाही। पण महाविकास आघाडी सरकार आपण चालवतोय। प्रश्न असा आहे की आपण आघाडी सरकारमध्ये आहोत आणि त्या आघाडी सरकारचं नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब करतायत। बरोबर। आणि जेव्हा त्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती, जेव्हा त्या पदावरची माननीय मुख्यमंत्री बोलतायत की आम्ही चौकशी लावतो म्हटल्यानंतर आघाडीतील तिन्ही घटकांना समाधान वाटलं पाहिजे आणि तुझं समाधान त्यांनी व्यक्त केलं पाहिजे। तुम्हाला वाटतं अशा प्रकारचे वक्तव्य टाळायला हवेत ज्यामुळे
कुठेतरी मिठाचा खडा पडतोय. वाटतं की काय, मी आदरणीय गडकरींबद्दल सुद्धा मी आज हेच म्हणालो की त्यांनी सुद्धा हे टाळायला हवं होतं, कारण ते बोलू शकतात, थेट उद्धवजींशी पत्र लिहू शकतात, पण पत्रातला उल्लेख अखंड शिवसेनेच्या मुळे अखंड महाराष्ट्रातले रस्ते अडवणूक झाली का असा त्याच्यातला मतितार्थ बाहेर येतो, तो चुकीचा वाटला. तेवढ्यापुरतं मी गडकरींच्या संदर्भात सुद्धा हेच बोललो होतो की त्या पत्रामध्ये शिवसेनेमुळे महाराष्ट्रातील रस्त्यांची कामं अडवली जातात, शिवसेनेमुळे अखंड महाराष्ट्रातील रस्त्याची. बरं, तितकी जी काही घटना त्या घटनेबद्दल ते थेट बोलू शकतात, दुसऱ्यांची बाजू पण ऐकून घेऊ शकतात, चौकशी ती येईलच बाहेर ते. पण म्हणून रस्ते कोणामुळे होतात, मग त्यावेळेला मी असंही म्हणालो ना की मुंबई गोव्याच्या रस्त्यावर ज्यांनी तमाशे केले, ज्यांनी तुमच्या अधिकाऱ्यांना मारलं, ज्यांनी काम होऊ दिलं नाही, ते सगळे तुमच्या सोबत आता पावन झालेत ना. मग आपापरा भेदभाव का? बर, पण अरविंदजी, तुम्ही पण आतापर्यंत गडकरींच्या कामाचं कौतुक केलं आणि तुम्ही केलेल्या सहकार्याचं त्यांनी सुद्धा कौतुक केलं. खरं तर तुमचे संबंध खूप चांगले राहिलेले आहेत. तुमचे जरी भाजप सोबत संबंध आता बिघडलेले असले तरी गडकरींसोबत ठाकरे परिवाराचे असतील किंवा शिवसेनेचे संबंध हे चांगले आहेत. पण तरी सुद्धा जर आज त्यांनी पत्र लिहिलेलं असेल तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी नक्की होत असेल, कारण ते जबाबदार नेते आहेत. ते कुठेही अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाहीत किंवा चुकीचं पत्र लिहिणार नाहीत. याची तुम्ही दखल घेणार आहात का की खरंच काही चुकीचं होत असेल तर ते होऊ नये? हे काही शिवसेना म्हणून पण खाली पदाधिकारी जर चुकीचं काही करत असतील तर मला वाटतं दखल घेणार का काय? 100% दखल घेतली तर दखल घेणार का काय? घेणारच. गडकरींचं काम इतकं उत्तम असतं की त्यांनी असं जेव्हा तक्रार करतात तेव्हा त्यातला त्रागा, त्यातल्या वेदना, व्यथा समजून घेतात आम्ही, आणि घेतली पाहिजे, कारण ते निश्चितच त्या दर्जाचं काम करतायत. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल असं बोलणार पण नाही आम्ही. फक्त एवढंच आहे की अख्ख्या महाराष्ट्रातील शिवसेना होता असं काही मेसेज जो गेला तो मात्र तुम्हाला वाटतं की टाळायला हवा त्यांच्याकडनं, म्हणून तो शब्द तसा प्रयोग झाला असेल. त्यांनी स्पेसिफिक म्हटलं असतं की इथल्या त्या रस्त्यावर कुठेतरी एक लोकप्रतिनिधी त्रास देत आहेत, मान्य, त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे, नैतिक अधिकार पण आहे, आणि तितकं त्यांचं निश्चितपणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ते निश्चितपणे संवाद साधतात. नक्की आपण बघूया की आता या संदर्भात नेमकी काय कारवाई होतीये. धन्यवाद अरविंदजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रावरून मोठी राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेकडून अडथळा आणला जातोय अशा प्रकारचा उल्लेख या पत्रामध्ये आहे. जर हे अडथळे थांबले नाही तर मग कामं मंजूर करताना विचार करावा लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. अडथळ्यापायी महामार्गाची कामं बंद करावी लागली. वाशिममध्ये लोकप्रतिनिधींकडून कामात अडथळे आणले गेले असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामं सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून कामं बंद पाडत असल्याचा उल्लेख या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. हे जर असंच चालू राहिलं तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गाची कामं मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आज निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात या लेटर बॉम्बनं खळबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिलेलं आहे नितीन गडकरी यांनी, आणि या पत्राच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची तातडीनं दखल घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे आणले जात आहेत. सध्या राज्यात नाही तर देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक कामं राज्यात सुद्धा सुरू आहेत. विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सर्व भागामध्ये हे कामं सुरू आहेत. पण या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडथळे आणले जात असल्यानं शेवटी नितीन गडकरी यांनी या संदर्भातली तक्रार ही थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान नितीन गडकरी केंद्रीय रस्ते मंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांना रस्त्यांबद्दल पत्र लिहिलं असेल तर मुख्यमंत्री त्याला सकारात्मक उत्तर देतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्याच्यामध्ये दोघांचे संबंधही चांगले, त्याला
सकारात्मक उत्तरं देतील, काही त्यांच्या म्हणण्यामध्ये काही त्रुटी असेल तरी प्रतिदान घडलेल्या म्हणण्यामध्ये ज्या पॉईंट आहे ते करतो. यानंतरची बातमी आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झालेल्या भेटीची. 12 आमदारांची नियुक्ती रखडल्यावरून काल मुंबई हायकोर्टानं हस्तक्षेपास नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यात झालेली ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं. मात्र राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडून टीका होत असताना ही भेट झाल्यानं या भेटीकडे उत्सुकतेनं पाहिलं जात आहे. हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या गोष्टी करत नाही आहेत. त्यांच्यावर दबाव आहे. तो दबाव कुठून असू शकतो आपल्याला माहिती आहे. राज्यपालांनी राजकारणातलं प्यादं बनू नये. राज्यपाल हे काल सांगितलं आहे हायकोर्टानं की घटनात्मक प्रसंग जो असतो हा राज्यपालाकडून निर्माण होऊ नये हे आमचं मत आहे. ते घटनात्मक प्रमुख आहे. स्वतःला राजकीय प्यादं म्हणून त्यांनी वापरायला येऊ नये. अदृश्य प्रेशर असू शकतं. मला असं वाटतं की यातून नक्कीच राज्यपाल महोदय जे आहे काही पॉझिटिव्ह विचार करतील असं वाटतं मला. त्यांना लक्षात येतं की ठीक आहे, टेक्निकली त्यांनी जरी सांगितलं की मी तुम्हाला आदेश देऊ शकत नाही, निर्देश देतो आहे, तर त्याचा काय अर्थ जो आहे तो राज्यपाल महोदय हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते जाणतात. राज्यपाल ही इतकी स्वायत्त संस्था आहे, राज्याचे ते संविधानिक प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना कोणावरही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. न्यायालय सुद्धा राज्यपालांना सांगू शकत नाही. 12 आमदारांचं नॉमिनेशन हा विषय त्यामुळे मार्गी लागला असं झालेलं नाही. हे पुन्हा अंडरलाईन झालं की राज्यपालांचे अधिकार अबाधित आहेत. या सगळ्या विषयावर मी काही म्हणण्याचं काय कारण. तुमचा दिल्ली दौरा भरपूर गाजला, त्याच्यानंतर आता चर्चा सुरू आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि विखे पाटलांनी भेट घेतली आणि दादांना भेट मिळाली. माझी समजा भेट झाली असली तर ती मी ओपनली सांगेन का? या माझ्या वाक्यावरून तुम्हाला पाहिजे तो अर्थ काढतो. एकीकडे बैलगाडा शर्यतींवर बंदी घातलेली असताना दुसरीकडे बैलगाडा शर्यत सुरू व्हावी या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दंड थोपटलेत. बैलगाडा शर्यतींवर बंदी घालून आपल्याला गोवंश नामशेष करायचा आहे का असा सवाल पडळकरांनी उपस्थित केलाय. तर यावेळी त्यांनी 20 ऑगस्टला आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचं आमंत्रण देऊन टाकलं. गोपीचंद पडळकर यांनी आता बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या एका बाजूला आंदोलन सगळं सुरू असताना त्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली आहे आणि त्यामुळे भाजप सुद्धा या संपूर्ण बैलगाडा शर्यतींसाठी आग्रही असल्याचं दिसतंय. ऑगस्टला छकडा शर्यतीचं आयोजन झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण सर्वजण ताकदीनं या विषयामध्ये आपण उतरूया तरच महाराष्ट्र सरकारला जाग येईल आणि या विषयामध्ये काहीतरी करण्यासाठी सरकार तत्परता दाखवेल. आणि जर आपण ताकदीनं नाही उतरलो तर सरकारला आपलं काही देणं घेणं पडलेलं नाही. यांना ना शेतकऱ्यांचं पडलं आहे ना इथल्या कुठल्या लोकांचं पडलं आहे. तर आपण सर्वांनी यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. याच बातमीसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. दणकट शरीर, कणखर मन, सीमेवरच्या जवानांसारखेच सीमे अलीकडचे जवान. भेटूयात 15 ऑगस्टला दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता फक्त न्यूज 18.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र. पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना माजी विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं. पुणे श्रमिक पत्रकार संघानं सुद्धा निवेदन दिलं. रानडे बचावसाठी विद्यार्थी अत्यंत आक्रमक झालेत. रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विद्यापीठाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उदय सामंत यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ते भेटीला आले. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. आजचा जो काही एक विषय होता तो मला असं वाटतं की स्थगिती दिली का, त्याच्यावर सही नव्हती, मग ते मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये झालं आहे का की अकॅडमिक काउन्सिलमध्ये झालं आहे, त्या सगळ्याला पूर्णविराम मिळालेला आहे. आणि दुसरी सूचना मी एक विद्यापीठाला केलेली आहे की सगळ्यांचं मत असं होतं की इथं स्थलांतर करून कमर्शियल काही इमारती या ठिकाणी होणार आहेत का किंवा मॉल होणार आहेत का, बिल्डर काही इथे येणार आहेत का. तर त्याच्या बाबतीमध्ये विद्यापीठानं मला स्पष्ट असं सांगितलं की ही शैक्षणिक उपयोगासाठी असलेलीच जागा असल्यामुळं त्याचा पर्पज चेंज करण्याचा कुठेही विद्यापीठाला अधिकार नाही आहे. विद्यापीठ ते करू इच्छित नाही. आणि जे काय आम्ही कन्स्ट्रक्शन भविष्यामध्ये परवानगी घेऊन करू ते शैक्षणिक गोष्टीसाठीच असेल, कमर्शियल गोष्टीसाठी नसेल. या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.